अतिशय महत्त्वाचे असे काही घरगुती उपाय. नंबर 1, थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील रक्तप्रवाह जलद गतीने होतो. टिप नंबर 2, बेसनात मध आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि रंगत सुधारते. टिप नंबर 3, 1 चमचा धने रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. नंतर गाळून कोमट असताना रिकाम्या पोटी प्यायल्यास थायरॉइडसाठी खूप फायदेशीर ठरते. धन्याच्या पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे थायरॉइडची समस्या दूर होते. टिप नंबर 4, रात्रभर भिजवलेले तांदूळ मॅश करून त्यात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा आणि तो चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होतो आणि चेहरा स्वच्छ राहतो. टिप नंबर 5, जिवंत असेपर्यंत ओवा, काळे मीठ खात राहा. तुमचे पोट फुगणार नाही, गॅस होणार नाही, झोपेची वाट पाहावी लागणार नाही. टिप नंबर 6, पायामध्ये चमक आली असेल तर ती जागा बर्फाच्या तुकड्याने शेका, लवकर आराम मिळतो. टिप नंबर 7, लसणाचा चहा प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या नाहीशा होतात. टिप नंबर 8, जमिनीवर झोपल्याने पाठदुखीवर आराम मिळतो. टिप नंबर 9, जखमेवर शरीरावर सूज आली असेल तर कांदा भाजून घ्या आणि त्यामध्ये हळद मिसळून जखमेवर लावा. हा उपाय केल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. टिप नंबर 10, रोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होऊ लागते. टिप नंबर 11, बकऱ्याची चरबी खाल्ल्याने लवकर म्हातारपण येत नाही. टिप नंबर 12, खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. टिप नंबर 13, सकाळी उपाशीपोटी भिजवलेले 2 अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात. टिप नंबर 14, गॅसची समस्या दूर करण्यासाठी वेगाने चालण्याचा व्यायाम करावा, खूप फायदा मिळतो. टिप नंबर 15, रात्री चेहरा स्वच्छ न करता झोपणे आणि पुरेशी झोप न घेणे इत्यादी सवयींमुळे चेहरा लवकर खराब होतो. टिप नंबर 16, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर सारखे सारखे त्यांना स्पर्श करू नका, त्यामुळे इन्फेक्शन पसरून चेहरा खराब होण्याची शक्यता असते. टिप नंबर 17, झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावल्याने चेहरा नेहमी तरुण, तेजस्वी आणि चमकदार राहतो. टिप नंबर 18, उपचार करूनही चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी प्यावे, काही वेळातच चक्कर येणे बंद होईल. टिप नंबर 19, जी व्यक्ती बराच काळ एकाच जागी बसून राहते त्याचा मेंदू कमजोर होऊ लागतो. बैठे काम करणाऱ्यांनी अधूनमधून किमान 10 पावले चालून पाय मोकळे करायला हवेत. टिप नंबर 20, लिंबाची साल वाळवून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये चिमूटभर मीठ मिसळून दात साफ करा. दातांचा पिवळेपणा निघून जाईल आणि दात मोत्यासारखे चमकू लागतील. नंबर 21, रोज कडुलिंबाचे दातवण केल्यास दात किडणे बंद होते. तसेच हिरड्या आणि दातांच्या उत्तम आरोग्यासाठी कडुलिंबाचे दातवण फायदेशीर असते. टिप नंबर 22, पोटामध्ये सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळिंबाचे सेवन करावे, पोटातील सूज दूर होईल. टिप नंबर 23, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या चघळून त्यावर 1 ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 24, आहारामध्ये तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्याने घशाचे इन्फेक्शन होते. टिप नंबर 25, गुडघेदुखी असल्यास गुडघ्यावर मोहरीचे तेल लावल्याने वेदना आणि सूज दूर होते. टिप नंबर 26, शुगरच्या पेशंटने कच्च्या कोबीचे सेवन जास्त करावे, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. टिप नंबर 27, अनेक उपाय करूनही पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून प्यावे, त्यामुळे तर खूप लवकर आराम मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.